Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English poem To a Butterfly. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टू अ बटरफ्लाय ही पोएम शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. सो विल्यम वर्ड्सवर्थ यांची ही पोएम आहे. सुरू करूया आपण. स्टे नियर मी, डू नॉट टेक द फ्लाइट. A little longer, stay inside. Much converse do I find in thee, historian of my infancy. Float near me, do not yet depart. Dead times revive in thee. Thou bringst gay creature as thou art, a solemn image to my heart, my father's family. तर मित्रांनो, पोएट या पोएम मध्ये बटरफ्लायला उद्देशून बोलत आहे. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. त्यांच्यासमोर एक फुलपाखरू आहे आणि त्याला पोएट म्हणतात, स्टे नियर मी, डू नॉट टेक द फ्लाइट. स्टे म्हणजे थांबणे, नियर मी म्हणजे माझ्याजवळ. ते म्हणतात की माझ्याजवळच थांब, डू नॉट टेक द फ्लाइट. फ्लाइट म्हणजे उड्डाण, इतक्यात उड्डाण करू नकोस, म्हणजेच उडून जाऊ नकोस. फुलपाखराला ते म्हणतात की माझ्या जवळच थांब, उडून जाऊ नकोस. अ लिटिल लॉंगर स्टे इन साइट. अ लिटिल लॉंगर म्हणजे अधिक थोडा वेळ, स्टे इन साइट, साइट म्हणजे नजरेसमोर आणि स्टे म्हणजे थांब. अजून थोडा वेळ माझ्या नजरेसमोरच थांब. मच कन्व्हर्स डू आय फाइंड इन दी, हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी. ते म्हणतात की मच कन्व्हर्स डू आय फाइंड इन दी. कन्व्हर्स म्हणजे काय तर कन्व्हर्सेशन. ते म्हणतात की दी मीन्स यू, THEE मीन्स यू. ते म्हणतात की तुझ्यामध्ये, तुझ्याशी मला खूप सारं काही बोलायचं आहे, म्हणजे खूप कन्व्हर्सेशन करायचं आहे. हिस्टोरियन ऑफ माय इन्फन्सी, कारण ते फुलपाखराला म्हणतात की तू हिस्टोरियन आहेस. हिस्टोरियन म्हणजे इतिहासकार किंवा इतिहास सांगणारा. ऑफ माय इन्फन्सी, इन्फन्सी म्हणजे चाइल्डहुड म्हणजे लहानपण, म्हणजे लहानपणीच्या आठवणी, लहानपणीच्या गोष्टी आणि माझा लहानपणीचा इतिहास सांगणारा असा तू आहेस. त्यामुळे तू इतक्यात उडून जाऊ नकोस, अधिक थोडा वेळ थांब, असं ते पुन्हा पुन्हा इथे बटरफ्लायला रिक्वेस्ट करतात. फ्लोट नियर मी, डू नॉट येट डिपार्ट. पुढे ते म्हणतात की फ्लोट नियर मी म्हणजे तरंगणे. फ्लोट म्हणजे तरंगणे, माझ्या जवळच तरंगत राहा. डू नॉट येट डिपार्ट. डिपार्ट म्हणजे निघून जाणे, इतक्यात निघून जाऊ नकोस. डेड टाइम रिवाइव्ह इन दी. ते म्हणतात की डेड टाइम म्हणजे गेलेली वेळ, रिवाइव्ह इन दी, दी मीन्स यू, तुझ्यामुळे गेलेली वेळ पुन्हा जिवंत होते. म्हणजे जुन्या आठवणी त्यांच्या फुलपाखराला बघितल्यावर पुन्हा जिवंत होतात. दो ब्रिंग्स गे क्रिएचर ॲज दो आर्ट. ते म्हणतात की दो ब्रिंग्स, दो मीन्स यू, ब्रिंग्स म्हणजे ब्रिंग, आणणे. तू घेऊन येतो, गे क्रिएचर ॲज दो आर्ट, तू एक गे क्रिएचर आहेस. गे म्हणजे काय तर अतिशय हॅपी, आनंददायी. क्रिएचर्स म्हणजे देवाची निर्मिती. ते फुलपाखराला म्हणतात की तू सुंदर देवाची निर्मिती आहेस आणि तू काय घेऊन येतोस. अ सोलम इमेज टू माय हार्ट, अतिशय सोलम, अतिशय गंभीर असं चित्र माझ्या नजरेसमोर, माझ्या मनामध्ये निर्माण करतोस. आणि ते चित्र कशाचं आहे, माय फादर्स फॅमिली. म्हणजे ते म्हणतात फुलपाखराला की तू माझ्या वडिलांचे जे कुटुंब होतं, माझ्या लहानपणीचं जे घर होतं, त्याचं चित्र माझ्या मनामध्ये निर्माण करतोस. म्हणजे फुलपाखरू त्यांना त्यांच्या लहानपणीची आठवण करून देतो. Oh pleasant, pleasant were the days, the time when in our childish plays, my sister Emmeline and I together chased the butterfly. A very hunter did I rush upon the prey with lips and springs. I followed on from brake to bush, but she, God love her, feared to brush the dust from off its wings. सेकंड स्टांजामध्ये पोएट म्हणतात, ओ प्लीझंट प्लीझंट वेअर द डेज. ते म्हणतात की ते दिवस किती प्लीझंट होते. प्लीझंट म्हणजे अतिशय सुखद, आनंददायी, अतिशय सुंदर सुखद असे ते दिवस होते. म्हणजे कोणते, पोएटच्या लहानपणीचे. द टाइम वेन इन अवर चाइल्डिश प्लेस, त्यावेळी इन अवर चाइल्डिश प्लेस म्हणजे बाल सुलभ खेळांमध्ये, चाइल्डिश प्लेस म्हणजे बाल सुलभ खेळांमध्ये, माय सिस्टर एमिलाईन अँड आय, त्यांची बहीण जिचं नाव आहे एमिलिन आणि स्वतः पोएट, टुगेदर चेज द बटरफ्लाय, दोघही मिळून बटरफ्लायला चेज करायचे, बटरफ्लायचा पाठलाग करायचे, त्याला पकडायचा प्रयत्न करायचे. तर ते लहानपणी खेळायचे, बटरफ्लायच्या मागे धावून
त्याला पकडायचा प्रयत्न करायचे. अ व्हेरी हंटर डिड आय रश. पोएट म्हणतात की एखाद्या हंटर प्रमाणे, एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे मी घाई करायचो. अपॉन द प्रे, प्रे म्हणजे शिकार. जसा एखादा शिकारी त्याच्या शिकारवर झपट्टा मारतो तसा मी त्या फुलपाखराच्या मागे धावायचो. विथ लिप्स अँड स्प्रिंग, उड्या मारत, जोरजोराने उड्या मारत धावत फुलपाखराचा पाठलाग करायचो. आय फॉलोड ऑन फ्रॉम ब्रेक टू बुश. झाडीतून झुडपातून, ब्रेक टू बुश म्हणजे झाडाझुडपांमधून. आय फॉलोड ऑन, मी त्या फुलपाखराचा पाठलाग करायचो, असं पोएट म्हणतात. पोएट म्हणतात की मी लहानपणी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे फुलपाखराचा पाठलाग करायचो. बट शी, गॉड लव्ह हर, feared to brush the dust from off its wings. पण ते म्हणतात की पण ती म्हणजे कोण, त्यांची बहीण एमिलाईन. गॉड लव्ह हर, देव तिचं भलं करो. feared to brush the dust from off its wings. ती त्या फुलपाखराच्या पंखांना हात लावायला घाबरायची, कारण त्या फुलपाखराच्या पंखांवरची धूळ तिच्या बोटांना लागायची, त्यामुळे ती फुलपाखराला हात लावायला घाबरत असे. अशी एक लहानपणीची आठवण त्यांना त्या बटरफ्लायला बघून होते. आणि तीच एक छोटीशी आठवण त्यांनी पोयमच्या रूपातून आपल्या समोर इथं आपल्या जवळ व्यक्त केलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही होती पोयम टू अ बटरफ्लाय बाय विल्यम वर्ड्सवर्थ. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.